शरद पवारांचा विधानसभेत दारुण पराभव. ज्यांनी पक्ष फोडण्याचं काम केलं ते सोबत येऊनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले विखे पाटील? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये खासदार शरद पवार यांच्याशी फारकत घेत भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे करत थेट लढत दिली. मात्र निवडणुकानंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये अनौपचारिक गाठीभेटींचं प्रमाण वाढलं. काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळाले. यातूनच शरद पवार यांनी दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले. त्यांनी म्हटलं, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. मात्र अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांचाच असेल. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना नवीन दिशा मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की राष्ट्रवादी एकत्र येणं किंवा न येणं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. शरद पवार यांना लोकसभेत अपघाताने मिळालेले यश होते. शरद पवार यांचा विधानसभेत दारुण पराभव झाला, त्यामुळे ते सोबत आले तरी बळ मिळेल असं वाटत नाही. ज्यांनी पक्ष फोडण्याचं काम केलं ते सोबत येऊन बळकटी मिळेल असं वाटत नाही, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. तर पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतात तो मान्य करावा लागतो असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. तो त्यांचा दोन्ही पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. शेवटी दोन्ही नेत्यांनी तो ठरवायचा आहे. त्यामुळे कोणी एकत्र येण्यानं शेवटी जी काही राजकीय सध्याच्या प्रक्रियेमध्ये जी वाटचाल सुरू आहे त्याच्यावर काय परिणाम होईल असं काही नाही. पण शरद पवार सोबत आल्यावर महायुतीला बळ मिळेल नाही, तो काही तो अधिक त्याच्या संदर्भात माझा नाही आहे. त्यांनी येण्याला बळ मिळेल नाही मिळेल. शेवटी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपघाताने मिळालेलं यश होतं त्यांना. त्यातून महाराष्ट्रात एक मोठी लाट तयार होईल आणि त्यांनी सगळे राजकीय आराखडे त्याच्यावर जे तयार केले. मला वाटतं महायुतीला जे नंतर विधानसभेत मिळालं जे यश आहे, मला वाटतं त्याच्यामध्ये झालेला त्यांचा जो सपाटून पराभव आहे महाविकास आणि त्यांचा सुद्धा, मला वाटतं परिस्थितीनंच त्यांना आता हा निर्णय घ्यायला क्रमप्राप्त ठरेल. त्यामुळे त्यांचं येण्याने महायुतीला काही फार फरक पडेल असं काही नाही आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. शरद पवारांनी तुमचं वैर काही लपून राहिलेलं नाही. भाजपमध्ये आहात सध्या, जर भाजपसोबत आले तर भाजप बळकट असेल. नाही, कसं आहे की त्यांच्या बाबतीमध्ये तर मी म्हटलं ना, लोकसभेमध्ये त्यांना मिळालं जे अपघाताने यश होतं आणि ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची ज्या पद्धतीने पिछाड झाली, जो काही दारुण पराभव झाला, त्यामुळे त्यांच्या येण्याने काही पक्षावर काही परिणाम होईल असं अजिबात नाही आहे. मतलब हे एक विनाकाराचं एक वलय निर्माण केलं जातं की त्यांच्यामुळे बळकटी मिळेल. मला वाटतं आता पक्ष उत्तम आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय अमित भाईंच्या मार्गदर्शनानं आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे काम करतोय. सरकार काम करतोय, पक्ष मजबूत होतोय. मग वाटत नाही की आता ज्यांनी पक्ष फोडण्याचं काम केलं त्यांनी येऊन पक्षाला बळकटी मिळेल असं मला वाटत नाही. आणखी यांच्यासाठीचा म्हणजे अडचणीचा भाग असा की जी नगर लोकसभेची जागा आहे तिकडं लंके निवडून आलेली आहेत आणि सुजय विखेंचा पराभव झाला. शरद पवार सोबत आले तर मग कदाचित रनिंग जागा पुढच्या वेळेला नाही तर काही तो मला वाटतं एक असा हायपोथेटिकल प्रश्न आहे तो. फार त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं ना की शेवटी पक्ष जो निर्णय घेतो, पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतो तो आपण निर्णय मान्य करायचा असतो. तुमचा विरोध नसेल शरद पवारांसोबत येणे. नाही, माझा प्रश्न आहे विरोध आणि पाठिंब्याचा. शेवटी हा निर्णय पक्ष सृष्टी करत असतात. पण आपण जे मगाशी म्हटलं त्यामुळे त्याने व्यक्तिगत येण्यानं पक्षाला फार मोठा फायदा होईल असं मला अजिबात वाटत नाही. 100 जागा शिंदे द्यायला तयार आहे. म्हणजे महायुतीत आणखी एक नवीन व्हिडिओ येण्याची महानगरपालिकेच्या निवडणुकीत. आता हे चर्चा चालूच आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येतील. आता ती चर्चा मागे पडली. आता शिंदे साहेब आणि राज ठाकरे एकत्र येतील. ती आता चर्चा सुरू आहे. आता 2 पवार एकत्र येतील. आता मला वाटतं सध्या एकत्रित करण्याची मोहीम सुरू आहे राज्यामध्ये असं दिसतं मला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.